भिवंडी तालुका के काल्हेर गांव काल्हेर शिवसेना शाखा कार्यालय पर 15 अगस्त 2023 स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर काल्हेर शिवसेना शाखा प्रमुख गणेश तरे के नेतृत्व में काल्हेर शिवसेना शाखा व युवा सेना के कार्यकर्ताओं द्वारा ध्वजारोहण कार्यक्रम का आयोजन हर वर्ष की तरह इस वर्ष भी बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि काल्हेर गांव के ज्येष्ठ शिव सैनिक रामदास महात्रे के कर कमलों द्वारा 14 अगस्त 2023 को ठीक रात 12:01 पर ध्वजारोहण किया गया और झंडे की सलामी दी गई। इस अवसर पर शिवसेना उपजिला प्रमुख गोपाल पाटिल व तालुका प्रमुख दीपक महात्रे, शाखा प्रमुख काल्हेर गणेश तरे, युवा सेना शाखा प्रमुख सागर महात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक कर्णधर पाटिल, शांताराम पाटिल, युवा सेना उप तालुका प्रमुख स्वप्निल अरविंद पाटिल, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 4 के वासुदेव महात्रे, युवा सेना उप विभाग प्रमुख सूरज पाटिल, युवा सेना विभाग प्रमुख सुनील तरे, विभाग प्रमुख सचिन पाटिल, युवा सेना उप विभाग प्रमुख अविनाश तरे, ऋतिक भोकरे, किशोर उमराटकर, सतीश उमराटकर सहित भारी संख्या में शिवसेना व युवा सेना के कार्यकर्ताओं पदाधिकारी उपस्थित थे। आज स्वतंत्र दिवस चिराय हो अशा सर्व शिवसेना शाखेतर्फे शिवसेना शाखा प्रमुखतर्फे सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांच्या आणि या सर्वांनी पुढे कार्यक्रम आहे। भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या सुवर्ण महोत्सवाच्या होणार आहे त्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे म्हणून आता आपण दिवस त्या ठिकाणी बघू शकतो त्या अनेक स्वातंत्र्यवीरांना लढ्यांना योद्ध्यांना मी विनम्र अभिवादन करतो की त्यांनी जो काही लढा दिला त्या लढ्यामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो। म्हणून तो देशाचं स्वातंत्र्य मिळालं, वैयक्तिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण तो एक माझा असा प्रश्न आहे की आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कधी मिळेल। देशाचं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली परंतु आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळालं नाही। उदाहरणार्थ तुमच्या लक्षात येईल वाढलेली महागाई ही कंबरनं मोडणार आहे, त्याच्यामुळे मी हे स्वतंत्र झाला आनंद झाला असतो तरी पण आर्थिक स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे मी या ठिकाणी थोडं खंत व्यक्त करतो
की येणाऱ्या काळामध्ये आमच्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आर्थिक स्वातंत्र्यता कशी लाभेल याचा विचार करावा आणि स्वातंत्र्याच्या या पूर्वसंध्येला सर्व जमलेले शिवसैनिक बंधू भगिनींना देशाभिमानाने आपल्या विनम्र अभिमान करून सर्व स्वातंत्र्य आपण मार्गदर्शक संपूर्ण जय. आज 75वा स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शिवसैनिकांनी जी ठाण्यावरती मुहूर्तमेढ मोडली की पूर्वसंध्येला स्वातंत्र्य दिनाचा शाखेवरती झेंडा फडकवायचा, तसाच भिवंडीमध्ये सुद्धा शहर शाखेवर रात्री झेंडा फडकवला. तशीच ही काल्हेर शाखेची संकल्पना मांडून आज 6 वर्ष आम्ही सातत्याने प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काल्हेरचे शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक रामदास म्हात्रे यांच्या जी ध्वजारोहण आज करण्यात आलं, त्यांना मनापासून धन्यवाद देतोय की इतकी वर्ष त्यांना कधी संधी मिळाली नव्हती ध्वजारोहण करण्याची. आज शाखेच्या निमित्ताने त्यांना सुद्धा ही ध्वजारोहणाची संधी मिळाली. उपस्थित सर्व शिवसैनिकांना मी मनापासून धन्यवाद देतोय. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्यांनी या देशासाठी आहुती दिली त्यांना विनम्र अभिवादन करून या पूर्वसंध्येला मी सर्व देशवासियांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची शाखा काल्हेरच्या सर्व अवसर दिनाच्या स्वदेश हार्दिक शुभेच्छा. शाखा आहे की दरवेळी काय ना काय साधन आहे राजकीय आता प्रत्येक महिन्याला आमचा प्रोग्राम होतो. त्याच्या या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शिवसैनिकांनी सर्वांनी ही परंपरागत आम्ही की या 15 ऑगस्ट 14 ऑगस्ट मध्यरात्री झेंडा वंदन करूया आणि त्यानिमित्ताने सर्व तरुणांना आवाहन करूया की देशासाठी कोणत्याही जातीपातीमध्ये न मिळता कोणत्याही धर्मामध्ये न राहता आपण सर्व एक आहोत. या तिरंगाच्या झेंड्याखाली सर्व देशवासी एकत्र होऊ आणि या देशाला प्रगती करू. याच मी शिवसेना शाखेतर्फे आमच्या विभाग प्रमुखतर्फे आणि सर्व युवा सेनेच्या वतीने सर्वांना शिवसेना या हार्दिक देत आहोत. आज 15 ऑगस्ट या निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना शाखा युवासेना काल्हेर तसेच युवासेना भिवंडी तालुक्याकडे सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण भारतीय वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. माझ्याकडून तसेच शिवसेना शाखा युवासेना शाखा काल्हेर यांच्याकडून 76व्या स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना शुभेच्छा.